Hello, I'm Dr. मोहिनी चिखलंडे, MD आयुर्वेद. वेलकम टू अगततंत्र लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोड्स अँड देअर पॉवर्स या टॉपिक बद्दल अभ्यास करणार आहोत. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. सगळ्यात आधी महत्वाचा विषय आहे अगततंत्र. अगततंत्रलाच आपण पॅरलली FMT या विषयासोबत अभ्यास करतो. FMT म्हणजेच काय? फॉरेन्सिक मेडिसिन, मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स अँड टॉक्सिकोलॉजी. तर त्यातला मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स जो आहे, लॉ संबंधित जो विषय आहे, त्यातल्या आपल्याला काही बेसिक कॉन्सेप्ट माहिती असणं आवश्यक आहे. त्यातलाच म्हणजे लॉशी रिलेटेड जर काही अभ्यास करायचा असेल तर सुरुवातच होते कोर्ट पासून. तर कोर्ट काय, त्यांचे पॉवर्स काय, त्याचे टाइप्स काय आहेत, याबद्दल आपण आज बघणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोर्ट्स अँड देअर पॉवर्स हा जो टॉपिक आहे, हा लीगल प्रोसिजर्स या पॉइंट अंडर येतो. म्हणजे अगततंत्रचा तुमचा जो सेकंड इयर BMS चा सिलेबस आहे अगततंत्र या विषयाचा, त्याच्यामध्ये लीगल प्रोसिजर्स या टॉपिक अंडर कोर्ट्स अँड देअर पॉवर्स असा एक सब पॉइंट दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत? कोर्ट म्हणजे काय, कोर्टचे प्रकार काय आहेत, टाइप्स ऑफ कोर्ट्स काय आहेत, हे सगळं आपण बघणार आहोत. बेसिकली या टॉपिकवर लीगल प्रोसिजर्स आणि त्यातल्या कोर्ट्स अँड देअर पॉवर्स यावर MCQ आणि SAQ विचारले जाऊ शकतात. यावर LAQ विचारला जाणार नाहीये. म्हणजे तुमच्या ह्याच्या सिलेबसमध्ये जो काही एक क्वेश्चन पेपरचा ब्लूप्रिंट दिलेला आहे की प्रत्येक पॉइंटवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर त्यामध्ये लीगल प्रोसिजर्स या टॉपिकसाठी MCQ आणि SAQ विचारले जाण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यातलाच हा सब पॉइंट असल्या कारणाने कोर्ट्स अँड देअर पॉवर्स यावर देखील MCQ आणि SAQ विचारले जाऊ शकतात. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. कोर्ट्स काय आहे? कोर्ट्स म्हणजे सगळ्यात आधी डेफिनेशन बघूया. कोर्ट्स अँड देअर पॉवर्स. पहिल्यांदा FMT हा विषय किंवा अगततंत्र हा विषय शिकत असताना आपण आजपर्यंत जे काही कोर्ट सीन्स बघितलेले आहेत किंवा वेब सिरीज मध्ये म्हणा, मूवीज मध्ये म्हणा किंवा सिरियल्स मध्ये जे काही कोर्ट सीन्स बघितलेले आहेत, त्यांना तुम्ही जेवढं इमॅजिन करून किंवा आठवून या गोष्टी तिकडे अप्लाय करून किंवा रिलेट करून जेव्हा अभ्यास कराल, तेव्हा तुम्हाला या गोष्टी जास्त क्लॅरिटीने समजतील आणि जास्त काळ लक्षात राहतील. त्यामुळे फक्त पाठ करणं किंवा वाचणं, नुसतं ऐकणं हे करण्यापेक्षा तुम्ही जे काही आजपर्यंत मूवीज मध्ये वगैरे कोर्ट सीन्स बघितलेले आहेत ते थोडासा आठवण्याचा प्रयत्न करा आणि आपण आता जे अभ्यास करत आहोत त्याचा त्या सीन सोबत किंवा त्या तिथल्या प्रसंगासोबत जर तुम्ही कोरिलेट करण्याचा प्रयत्न केलात, जर तुम्ही ते थोडंसं एकमेकांना पूरक कसं आहे, आपण आता काय अभ्यासात आहोत आणि तेच तिकडे घडलं होतं का, ह्या गोष्टी जर तुम्ही थोड्याशा कोरिलेट करून किंवा इमॅजिन करून जर अभ्यास केला तर तुम्हाला हा विषय अतिशय सोपा वाटणार आहे आणि लक्षात राहण्यासाठी अतिशय इंटरेस्टिंग पण वाटणार आहे. म्हणजे कालांतराने तुम्हाला या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट डेव्हलप व्हायला लागेल. त्यामुळे सगळ्यात बेसिक रूल हा आहे FMT या सब्जेक्टचा किंवा FMT हा विषय शिकत असताना की तुम्ही आजपर्यंत जे काही कोर्टशी रिलेटेड तुम्ही जे काही पाहिले, ऐकले, डिस्कस केले, त्या सगळ्या गोष्टींना परत एकदा रिफ्रेश, तुमची मेमरी रिफ्रेश करून त्या गोष्टींना आता आपण जे अभ्यास करत आहोत त्यासोबत कोरिलेट करण्याचा प्रयत्न करा. तर सुरुवात होते कोर्ट्स अँड देअर पॉवर्स. सगळ्यात आधी कोर्ट म्हणजे काय? कोर्ट इन्क्लूड्स अँड सिग्निफाईज द पर्सन लीगली ऑथराइज्ड टू रेकॉर्ड एव्हिडन्स अँड पास जजमेंट. FMT मध्ये अजून एक महत्वाचा रूल आहे की कोणतेही डेफिनेशन्स हे मनाने लिहायचे नाहीयेत. इथे तुम्हाला कंपल्सरी जे डेफिनेशन दिलेले आहेत ते बाय हार्ट करणं किंवा ते व्यवस्थित लक्षात ठेवून पाठ करण्याचा जेवढा तुम्ही प्रयत्न कराल तेवढं उत्तम राहील. इथे ले मॅन सारखं काही म्हणजे कॉन्सेप्ट कदाचित तुम्हाला कळालेली असेल, पण तुम्ही ते तुमच्या भाषेत लिहिण्याऐवजी जे काही सायंटिफिक लँग्वेज आहे त्यामध्येच लिहिणं तुम्ही प्रेफर केलं पाहिजे. तुम्ही कोर्ट या ह्याची डेफिनेशन काय आहे, तर इट इन्क्लूड्स अँड सिग्निफाईज द पर्सन. म्हणजे अशी व्यक्ती, कोर्ट म्हणजे काय आहे, अशी काहीतरी व्यक्ती जी लीगली ऑथराइज्ड आहे. कशासाठी? टू रेकॉर्ड एव्हिडन्स अँड पास जजमेंट. म्हणजे जे काही एव्हिडन्सेस आहेत ते रेकॉर्ड करण्यासाठी आणि जजमेंट पास करण्यासाठी, एक निकाल देण्यासाठी
लिगली जी व्यक्ती ऑथराइज्ड आहे तिला आपण कोर्ट म्हणतो. तर ही झाली कोर्टची डेफिनेशन. आता टाइप्स ऑफ कोर्ट्स काय आहेत? प्रायमरीली किंवा बेसिकली दोन प्रकारचे कोर्ट्स सांगितलेत, सिव्हिल अँड क्रिमिनल. अजून काही कोर्ट्सचे प्रकार आहेत ते आपण पुढे बघणार आहोत, पण बेसिकली दोन कोर्ट्सचे प्रकार आहेत, तर ते म्हणजे सिव्हिल अँड क्रिमिनल. नावामध्येच आहे. सिव्हिल कोर्ट म्हणजे जिथे सिव्हिल केसेस चालतात, क्रिमिनल कोर्ट म्हणजे जिथे क्रिमिनल केसेस चालतात. तर सिव्हिल कोर्ट्स, these courts deal with civil matters like inheritance disputes, compensation, land disputes and divorce. म्हणजेच काय, जे सिव्हिल मॅटर्स आहेत, सिव्हिल केसेस आहेत ते सिव्हिल कोर्टात चालतात. म्हणजे कसले केसेस? इनहेरिटन्स डिस्प्यूट म्हणजे जे वारसा हक्क या संदर्भात जे काही केसेस आहेत, कंपेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाईच्या रिलेटेड काही केसेस आहेत, लँड डिस्प्यूट्स म्हणजे भूमीशी रिलेटेड काही वाद आहे, जमिनीचा काही वाद आहे, किंवा डिवोर्स सारख्या जर काही केसेस असतील तर त्या सगळ्या सिव्हिल केसेसमध्ये काउंट होतात आणि सिव्हिल केसेस या सिव्हिल कोर्टमध्ये त्याची कार्यवाही होते. त्यामुळे सिव्हिल कोर्टामध्ये सिव्हिल केसेस लढले जातात आणि क्रिमिनल कोर्टामध्ये क्रिमिनल केसेस असतात. तर क्रिमिनल कोर्टमध्ये कशा केसेस येतील? दीज कोर्ट्स डील विथ क्राइम्स कमिटेड म्हणजे दीज कोर्ट्स डील विथ क्राइम्स कमिटेड ॲज पर आयपीसी. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आयपीसी म्हणजे इंडियन पिनल कोड, जिथे क्राइम्सचे काही धारा किंवा काही एक एक सेक्शन त्यांनी दिलेले आहेत, त्याची रिलेटेड किंवा आयपीसी मध्ये जे काही क्राइम्स आहेत ते जर कमिट केलेले असतील तर ते केसेस म्हणजे क्रिमिनल केसेस हे क्रिमिनल कोर्टामध्ये लढले जातात. तर कसले म्हणजे क्रिमिनल केसेस म्हणजे काय? तर मर्डर, असॉल्ट, सुसाईड, व्हेइक्युलर ऍक्सिडेंट्स, रेप, किडनॅपिंग, थेफ्ट आणि रॉबरी यासारखे जे काही क्रिमिनल केसेस आहेत हे क्रिमिनल कोर्टामध्ये चालतात आणि जे सिव्हिल केसेस आहेत ते सिव्हिल कोर्टामध्ये चालतात. तर हे बेसिकली दोन कोर्टचे प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढे अजून कोर्टाचे दोन प्रकार आहेत, ते म्हणजे कंझ्युमर कोर्ट. नावातच आहे कंझ्युमर कोर्ट. आता आजकाल आपण बऱ्याचदा या शब्दाची आपली ओळख झालेली आहे की कंझ्युमर कोर्ट किंवा कंझ्युमर ऍक्ट. तर हे काय आहे? दीज कोर्ट्स डील विथ कंझ्युमर्स डिस्प्यूट्स म्हणजे कंझ्युमर डिस्प्यूट्स म्हणजे ग्राहकांशी रिलेटेड ज्या काही केसेस आहेत त्या सगळ्या कंझ्युमर कोर्टामध्ये चालतात. अँड देअर प्रोसिजर अँड पॉवर्स आर ॲज सिव्हिल कोर्ट्स. हे महत्वाचं आहे की कंझ्युमर कोर्टाचे जे काही पॉवर आहे, जी काही प्रोसिजर आहे ती कशी चालते? तर सिव्हिल कोर्टाप्रमाणे चालते. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. पुढे आहे कोरोनर्स कोर्ट. कोरोनर्स कोर्ट म्हणजे काय? तर इट वॉज ओनली इन मुंबई, डेल्ट विथ इन्क्वेस्ट ओनली. म्हणजे कोरोनर कोर्ट हे जे होतं हे फक्त मुंबईमध्ये होतं आणि ते फक्त इन्क्वेस्ट एवढीच प्रक्रिया करायचं. इन्क्वेस्ट म्हणजे काय हे आपण जसं जसं पुढे FMT हा विषय शिकत जाणार आहोत तसं तसं तुम्हाला लक्षात येईल. पण इन्क्वेस्ट म्हणजे एवढं बेसिकली लक्षात ठेवा की एन्क्वायरी, जी काही इन्क्वायरी होते तेवढ्याच लेवलपर्यंत या कोर्टाचं काम आहे. आणि हे कोर्ट कुठे होतं? तर फक्त मुंबईमध्ये होतं. प्रेझेंटली देअर इज नो कोरोनर्स कोर्ट इन इंडिया. हा देखील MCQ पॉइंट होऊ शकतो की की कोरोनर कोर्ट आहे की नाही. तर आता प्रेझेंटली कोरोनर कोर्ट इंडियामध्ये नाहीये आणि जे होतं ते कुठे होतं? मुंबईला होतं आणि ते फक्त इन्क्वेस्ट पुरतच मर्यादित होतं. तर आतापर्यंत आपण कोर्टाचे प्रकार काय बघितले? सिव्हिल कोर्ट, क्रिमिनल कोर्ट, कंझ्युमर कोर्ट अँड कोरोनर्स कोर्ट. आता पुढे बघणार आहोत जे क्रिमिनल कोर्ट्स आहेत त्याचे काही सब टाइप्स आहेत. क्रिमिनल कोर्ट्स इन इंडिया. त्यातला पहिला आहे कोर्ट तो म्हणजे सुप्रीम कोर्ट. सगळ्यांनाच माहिती आहे की सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, सेशन कोर्ट असे कोर्टाचे परत क्रिमिनल कोर्टाचे काही वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्यातलं सुप्रीम कोर्ट म्हणजे काय? हायेस्ट ज्युडिशियल ट्रिब्युनल इन द कंट्री सिच्युएटेड ॲट न्यू दिल्ली. दिल्लीच्या ठिकाणी सगळ्यात न्यायव्यवस्थेचं सगळ्यात मोठं कोर्ट किंवा सर्वात उच्च कोर्ट काय म्हणतात सर्वोच्च न्यायालय ज्याला आपण म्हणतो ते कुठे आहे? दिल्लीमध्ये आहे. त्याला आपण सुप्रीम कोर्ट म्हणतो. तर याचे पॉवर काय आहेत? तर इट हॅज पॉवर ऑफ सुपरिंटेंडन्स ओव्हर ऑल
other courts in India. ऑब्वियस आहे, सर्वोच्च न्यायालय जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या न्यायालयाची काय म्हणू आपण, त्याच्या अंडर बाकी सगळे न्यायालय काम करणार आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाची पॉवर काय आहे? इट सुपरिंटेंडन्स ओव्हर ऑल अदर कोर्ट्स इन इंडिया. इंडियामध्ये जेवढे काही कोर्ट आहेत त्या सगळ्यांवर सुप्रीम कोर्टाचा कंट्रोल असणार आहे. लॉ फॉर्म बाय इट, सुप्रीम कोर्टात तयार झालेला कोणताही लॉ हा काय आहे? इज बाइंडिंग ऑन ऑल अदर कोर्ट्स इन द कंट्री. म्हणजे सुप्रीम कोर्टामधून जर एखादं जजमेंट पास झालं, एखादा लॉ पास झाला, तर तो लॉ हा सगळ्या म्हणजे भारतातल्या देशातल्या सगळ्या कोर्ट्सना, सगळ्या न्यायालयांना तो बांधील आहे किंवा त्या सगळ्यांवरती तो कोर्टाने जो काही पास केलेला लॉ आहे तो सगळ्यांना अंमलबजावणी त्याची करावी लागणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टातून तयार झालेला कुठलाही लॉ याचं इम्पॅक्ट सगळ्या देशातल्या सगळ्या कोर्ट्सवरती असणार आहे. पुढे, इट कॅन ट्राय एनी क्रिमिनल अपील केस अँड कॅन अवॉर्ड एनी पनिशमेंट ऑथराइज्ड बाय लॉ. म्हणजे सुप्रीम कोर्टकडे कोणताही क्रिमिनल अपील केस येऊ शकतो आणि त्याची ट्रायल होते आणि तिथे म्हणजे जे काही सगळ्यात मोठी जी शिक्षा आहे इंडियन ज्युडिशियरी सिस्टम मध्ये, सगळ्यात मोठी जी शिक्षा आहे की डेथ सेंटेन्स, ज्याला आपण फाशी म्हणतो किंवा फासावर चढवणं म्हणतो, किंवा लाईफ इम्प्रिझनमेंट सारख्या ज्या काही मोठ्या शिक्षा आहेत त्यातली कोणतीही शिक्षा सुप्रीम कोर्ट क्रिमिनलला देऊ शकते. ही त्याची पॉवर आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टमध्ये काय आहे? इट कॅन ट्राय एनी क्रिमिनल अपील केस. डायरेक्ट क्रिमिनल केस येईल का तिथे? नाही. अपील करून आलेली केस म्हणजे काय की स्टेप वाईज सेशन कोर्टमधून काहीतरी पनिशमेंट मिळाली, अपील केलं, हायकोर्टात आलं, हायकोर्टात पनिशमेंट मिळाली, परत अपील केलं, सुप्रीम कोर्टात आलं. तर हे जे अपील केलेले केस आहेत, तर कोणतीही क्रिमिनल अपील केस ही सुप्रीम कोर्टात म्हणजे चालवता येते आणि त्यांना पनिशमेंट, क्रिमिनलला कोणत्याही शेवटची जी सगळ्यात मोठी शिक्षा आहे ती सुप्रीम कोर्ट त्या क्रिमिनलला देऊ शकतो. पुढे, क्रिमिनल केस cannot be directly initiated in Supreme or High Court, though a civil case can be. म्हणजे जे आता आपण बोललो तेच की सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये डायरेक्ट कोणतंही क्रिमिनल केस घेतली जात नाही. तिथे पहिल्यांदा सेशन कोर्ट, मग हायकोर्ट आणि मग सुप्रीम कोर्ट अशी एक स्टेजेस आहेत की पहिल्यांदा सेशन कोर्टमध्ये क्रिमिनल केस चालेल, त्याच्यानंतर हायकोर्टात चालेल, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये चालेल. त्यामुळे कोणतीही क्रिमिनल केस हे डायरेक्टली सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टामध्ये चालत नाही, पण सिव्हिल केसेस मात्र चालू शकतात किंवा चालतात. हे झालं सुप्रीम कोर्ट बद्दल. आता हायकोर्ट. सुप्रीम कोर्टच्याच खालोखाल हायकोर्ट आहे. हायेस्ट ज्युडिशियल ट्रिब्युनल ऑफ द स्टेट्स. सुप्रीम कोर्ट काय होतं? हायेस्ट ज्युडिशियल ट्रिब्युनल ऑफ द कंट्री. आणि हायकोर्ट काय आहे? द हायेस्ट ज्युडिशियल ट्रिब्युनल्स ऑफ द स्टेट. म्हणजे राज्याशी रिलेटेड, राज्यातलं सर्वात मोठं न्यायालय काय असेल तर ते आहे हायकोर्ट. युजली सिच्युएटेड ऍट द स्टेट कॅपिटल. म्हणजे राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी हे युजली हायकोर्ट्स असतात. पण त्याला काही एक्सेप्शन्स आहेत. तर कोणते एक्सेप्शन्स आहेत? म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम युजली हायकोर्ट्स हे राज्याच्या राजधानीच्या ठिकाणीच असतात, कॅपिटलच्या ठिकाणीच असतात. बट काही एक्सेप्शन्स आहेत. ते म्हणजे MP. मध्य प्रदेशची राजधानी काय आहे तर भोपाल. बट हायकोर्ट कुठे आहे मध्य प्रदेशचा? जबलपूरला. विथ अ बेंच ऍट इंदौर, ग्वाल्हेर अँड भोपाल. बेंच म्हणजे काय तर खंडपीठ, ज्याला आपण एक सब सेंटर काइंड ऑफ कन्सिडर करू शकतो. त्यामुळे बेंच म्हणजे खंडपीठ. तर MP मध्य प्रदेशची राजधानी भोपाल असूनही हायकोर्ट मात्र जबलपूरला आहे. विथ बेंच ऍट इंदौर, ग्वाल्हेर आणि भोपाल. भोपाल, इंदौर आणि ग्वाल्हेरच्या ठिकाणी त्याचे अतिरिक्त खंडपीठे आहेत. पुढे, कॅपिटल ऑफ UP इज लखनौ. उत्तर प्रदेशची राजधानी काय आहे तर लखनौ. पण हायकोर्ट कुठे आहे? अलाहाबादला. विथ बेंच ऍट लखनौ. लखनौला त्या हायकोर्टाचं बेंच आहे, खंडपीठ आहे. पण ऍक्च्युअल हायकोर्ट कुठे आहे UPचं, उत्तर प्रदेशचं? तर अलाहाबाद. इन महाराष्ट्र द हायकोर्ट इज ऍट स्टेट कॅपिटल मुंबई. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, तर हायकोर्ट देखील मुंबईतच आहे. बट
विथ ॲडिशनल बेंचेस ॲट नागपूर, औरंगाबाद अँड गोवा. म्हणजे नागपूर, औरंगाबाद आणि गोवा असे 3 ठिकाणी त्याचे ॲडिशनल बेंचेस आहेत, म्हणजे अतिरिक्त खंडपीठे ज्याला आपण म्हणतो ते आहेत. हे एक्सेप्शन्स बघत आहोत आपण. अँड देअर इज अ कॉमन हायकोर्ट ॲट चंदीगड फॉर 2 स्टेट्स विच आर दे पंजाब अँड हरियाणा. पंजाब आणि हरियाणा या 2 राज्यांसाठी मिळून कॉमन हायकोर्ट आहे, ते म्हणजे चंदीगडला. तर हे एक्सेप्शन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण हे जे एक्सेप्शन्स आहेत हे असे पीजी एंट्रन्ससाठी महत्वाचे असतात किंवा एमसीक्यू साठी असे प्रश्न महत्वाचे असतात. त्यामुळे युजली हायकोर्ट हे राजधानीच्या ठिकाणी असतं, पण त्याला काही एक्सेप्शन्स आहेत. पुढे हायकोर्टाचं काय सांगितलं, इट हॅज पॉवर ऑफ सुपरिंटेंडन्स ओव्हर द कोर्ट्स इन दॅट स्टेट. ऑफकोर्स सुप्रीम कोर्टाचं काय होतं, त्याची म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखाली कोण आहे, देशातले सगळे कोर्ट्स. हायकोर्टाच्या निगराणीखाली कोण आहेत, त्या राज्यातले सगळे कोर्ट हे हायकोर्टाच्या निगराणीखाली, नियंत्रणाखाली येतात. इट कॅन ट्राय एनी क्रिमिनल अपील केस अँड कॅन पास एनी जजमेंट लाईक सुप्रीम कोर्ट ओनली. की जसं सुप्रीम कोर्टामध्ये कोणतीही क्रिमिनल अपील केस चालते, तशीच हायकोर्टात देखील कोणतीही क्रिमिनल अपील केस चालते आणि त्या क्रिमिनलला, गुन्हेगाराला शिक्षा ही दिली जाते. मग पास एनी जजमेंट असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ती सर्वात मोठी शिक्षा आहे इंडियन ज्युडिशियरी सिस्टम मध्ये, ती देखील देण्याची काय म्हणतात पॉवर हायकोर्टाकडे आहे. इवन इफ देअर इज नो अपील, द डेथ सेंटेन्स passed by the session court has to be confirmed by the high court before execution. म्हणजे काय आहे, सपोज एखाद्या सेशन कोर्टने, डिस्ट्रिक्ट सेशन कोर्टने एखाद्या गुन्हेगाराला किंवा एखाद्या क्रिमिनलला डेथ सेंटेन्सची सजा सुनावली, डेथ सेंटेन्सची शिक्षा त्याला सुनावण्यात आली, तर ते एक्झिक्यूट करण्याच्या आधी, म्हणजे त्याला फासावर लटकवण्याच्या आधी त्या कोर्टाला, सेशन कोर्टाला कंपल्सरी हायकोर्टाकडून कन्फर्मेशन घ्यायला लागतं की आम्हाला हे करायचं आहे, त्याशिवाय ते एक्झिक्यूट केलं जात नाही, इवन दो त्या क्रिमिनलने अपील केलेलं नसेल तरी. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की सेशन कोर्टाने काही निकाल दिला की क्रिमिनल हायर कोर्टामध्ये अपील करतात, पण जर एखाद्या क्रिमिनलने हायर कोर्टामध्ये अपील नाही केलं आणि सेशन कोर्टाने जर त्या क्रिमिनलला डेथ सेंटेन्स सुनावलेलं असेल, तर त्या पर्टिक्युलर सेशन कोर्टला हायकोर्टाकडून परवानगी घ्यावी लागते, कन्फर्मेशन घ्यावं लागतं बिफोर एक्झिक्युशन. तर हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, हे लक्षात ठेवायचं की हायकोर्टाचे पॉवर्स काय काय आहेत. पुढे डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट. इट इज सिच्युएटेड ॲट डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स. ऑब्वियस आहे, डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट म्हणजे डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी असणार आहे. रिसेंटली ॲडिशनल डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट हॅव बीन सेट अप इवन ॲट तालुका प्लेसेस. म्हणजे काही आता ॲडिशनल डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट्स तालुका प्लेसेसला देखील सुरू करण्यात आलेले आहेत. कुठे, श्रीरामपूर, कोपरगाव, शहादा या तालुक्यांच्या ठिकाणी ॲडिशनल डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट्स हे सुरू केलेले आहेत. इट कॅन ट्राय एनी केस कमिटेड टू इट फॉर ट्रायल बाय मॅजिस्ट्रेट अँड कॅन अवॉर्ड एनी पनिशमेंट. म्हणजे या कोर्टामध्ये, डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट्समध्ये कोणतीही केस कोणत्याही केसची ट्रायल करता येते, म्हणजे इथूनच सुरुवात होते. इट कॅन ट्राय एनी केस कमिटेड टू इट फॉर ट्रायल बाय मॅजिस्ट्रेट. म्हणजे मॅजिस्ट्रेट कडून आलेल्या कोणत्याही केसची ट्रायल या कोर्टात सुरू होते. अँड कॅन अवॉर्ड एनी पनिशमेंट, बट द डेथ सेंटेन्स पास्ड शुड बी कन्फर्म्ड बाय हायकोर्ट बिफोर एक्झिक्युशन. म्हणजे मगाशी आपण जे पाहिलं हायकोर्टच्या पॉवरमध्ये तेच, की कोणतीही शिक्षा सेशन कोर्ट देखील सुनावू शकतं, बट डेथ सेंटेन्स जर असेल तर ते एक्झिक्यूट करण्याच्या आधी हायकोर्टाकडून कन्फर्मेशन घ्यायला लागते. कन्फर्मेशन म्हणजे काय, तर कन्फर्मेशन इज डन बाय 2 or more जजेस ऑफ हायकोर्ट. म्हणजे जे डेथ सेंटेन्स शिक्षा सुनावलेली आहे ती हायकोर्टामधल्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त जजेस कडून ते कन्फर्म केलं गेलं पाहिजे की येस, डेथ सेंटेन्स इज परमिटेड किंवा इज कन्फर्म्ड, तेव्हाच सेशन कोर्ट ते एक्झिक्यूट करू शकतो. त्यामुळे
हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की सेशन कोर्ट ही कोणतीही शिक्षा देऊ शकतं, बट डेथ सेंटेन्स जर दिलेली असेल तर त्यांना हायकोर्टाकडून परमिशन घ्यावी लागते. असिस्टंट सेशन कोर्ट, इट इज ऑल्सो सिच्युएटेड ॲट डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर. म्हणजे जसं डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट आहे तसंच असिस्टंट सेशन कोर्ट देखील डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा डिस्ट्रिक्ट जिल्ह्याच्या ठिकाणीच असतं. इट कॅन ट्राय एनी केस बट कॅनॉट अवॉर्ड. म्हणजे या कोर्टामध्ये कोणतीही केस चालू शकते, बट कॅनॉट अवॉर्ड म्हणजे हे कोणती शिक्षा सुनावू शकत नाहीत. तर डेथ सेंटेन्स, लाईफ इम्प्रिझनमेंट अँड इम्प्रिझनमेंट बियॉन्ड 10 years. म्हणजे डेथ सेंटेन्स म्हणजे फाशीची शिक्षा नाही सुनावता येत असिस्टंट सेशन कोर्टला. लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे आजीवन कारावास हे नाही सुनावता येत. आणि इम्प्रिझनमेंट बियॉन्ड 10 years म्हणजे 10 वर्षापेक्षा जास्त तुरुंगवास, हे 10 वर्षापेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा देखील असिस्टंट सेशन कोर्ट सुनावू शकत नाही. तर हे याचे लिमिटेशन्स आहेत. केस कोणतीही ट्राय केली जाते असिस्टंट सेशन कोर्टमध्ये, बट डेथ सेंटेन्स, लाईफ इम्प्रिझनमेंट, इम्प्रिझनमेंट बियॉन्ड 10 years असिस्टंट सेशन कोर्ट सुनावू शकत नाही. पुढे मॅजिस्ट्रेट्स कोर्ट. मॅजिस्ट्रेट कोर्टमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. म्हणजे काय, दे मेनली डील विथ ऑफिस वर्क अँड रेअरली वर्क ॲज मॅजिस्ट्रेट. एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजे जसे की कलेक्टर, कलेक्टरना आपण डीएम म्हणतो, म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, ते डिस्ट्रिक्टचे हेड असतात. किंवा डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, हे जे पोस्ट आहेत हे पोस्ट हे फक्त ऑफिस वर्कसाठी असतात. हे खूप रेअरली, खूप दुर्मिळ अशा सिच्युएशन्समध्ये हे ॲज अ मॅजिस्ट्रेट म्हणून काम करतात. दे हँडल लँड बाउंड्री डिस्प्युट्स, वॉटर सप्लाय डिस्प्युट्स, डोमिसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, बर्थ अँड एज सर्टिफिकेट. म्हणजेच एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट हे ऑफिस वर्क बघतात, खूप कमी वेळा ते ॲज अ मॅजिस्ट्रेट काम करतात. बट ते कोणत्या केसेसमध्ये काम करतात, लँड बाउंड्री डिस्प्युट्स म्हणजे जे जमिनीचे काय म्हणू शकतो आपण, बाउंड्रीज जे असतात त्याशी रिलेटेड काही वाद असेल, वॉटर सप्लायशी रिलेटेड काही वाद असेल, डोमिसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, की पर्टिक्युलर मनुष्य हा भारतीय आहे की भारतीय नाहीये, हे त्याचं नॅशनॅलिटी, त्याचं नागरिकत्व भारतीय आहे की नाही, या संबंधित जे काही केसेस आहेत ते एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट बघतात. पुढे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणजे काय, तर त्यांचं काय रोल आहे, तर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, their duty is to record evidence in the court and pass judgment. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट जे आहेत ते ऍक्च्युअल म्हणजे ज्यांना आपण न्यायाधीश म्हणतो. एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट हे जे आहेत हे खूप कमी वेळा ॲज अ मॅजिस्ट्रेट, ॲज अ न्यायाधीश काम करतात. ते मोस्ट ऑफ द टाइम ऑफिस वर्क करतात. पण ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट जे आहेत, जे ऍक्च्युअल न्यायाधीश आहेत, ते काय करतात, तर रेकॉर्ड इव्हिडन्स इन द कोर्ट. म्हणजे कोर्टामध्ये जे काही ट्रायल केसेस सुरू असतात, म्हणजे जे काही केसेस चालू आहेत त्यांचे एव्हिडन्सेस रेकॉर्ड करणं आणि शिक्षा सुनावणं हे त्यांचं काम आहे. दे मे बी ऑफ क्लास 1 और क्लास 2. क्लास 1 आणि क्लास 2 असे 2 प्रकारचे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असतात. द सिनियर मोस्ट क्लास 1 ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट इन डिस्ट्रिक्ट इज नोन ॲज चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. म्हणजे क्लास 1 मधले सिनियर मोस्ट जी पोस्ट आहे ती आहे चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. आणि हे चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट जर मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये असतील, म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीमधल्या चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला काय म्हटलं जातं, तर चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. इन अ मेट्रोपॉलिटन सिटी ही इज नोन ॲज चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. इन चार्ज ऑफ सब डिव्हिजन इज सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट. म्हणजे जर सब डिव्हिजनचे जे मॅजिस्ट्रेट असतात त्यांना सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट असं म्हटलं जातं. हे झालं ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट्स बद्दल. त्यांचे काही हे सांगितलेले आहेत, पॉवर्स सांगितलेले आहेत. ऑल अदर्स आर नोन ॲज JMFC. म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास इन मेट्रोपॉलिटन सिटी ही इज नोन ॲज मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट जे आहेत ते क्लास 1 आणि क्लास 2. त्यातले क्लास 1 मधले सिनियर मोस्ट जी पोस्ट आहे त्यांना चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणतात. मेट्रोपॉलिटन सिटी मधल्याच त्या पोस्टला चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणतात. बाकी सगळ्यांना ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हटलं जातं.
आणि मेट्रोपॉलिटन सिटी मधल्याच बाकी मॅजिस्ट्रेटना मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हटलं जातं. देअर आर नो क्लास 2 ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट इन मेट्रोपॉलिटन सिटी. मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये क्लास 2 ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट अशी कोणतीही पोस्ट नाहीये. त्यांचे पॉवर्स काय आहेत, तर मॅजिस्ट्रेट किती दिवसांपर्यंत, किती वर्षांपर्यंतचे ते इम्प्रिझनमेंट देऊ शकतात, कारावास देऊ शकतात आणि फाईन. तर चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट किंवा चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट हे अप टू 7 इयर्स तुरुंगवास देऊ शकतात, शिक्षा देऊ शकतात आणि फाईन नो लिमिट म्हणजे अनलिमिटेड फाईन ते लावू शकतात. सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास और मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट हे अप टू 3 इयर्स इम्प्रिझनमेंट देऊ शकतात आणि ₹5,000 पर्यंत फाईन लागू शकतात. क्लास 2 ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ते अप टू 1 इयर इम्प्रिझनमेंट अँड अप टू ₹1,000 फाईन लावू शकतात. तर हे ह्यांचे पॉवर्स आहे, हे लक्षात ठेवायचे आपल्याला. पुढे द पॉवर्स ऑफ मॅजिस्ट्रेट टू पनिश इन्क्रीजेस अप टू डबल. म्हणजे आता आपण जे काही त्यांचे पॉवर्स बघितले ते डबल होऊ शकतात, ते वाढून डबल पर्यंत होऊ शकतात. कधी? वाईल डीलिंग विथ वन हू हॅज कमिटेड 2 or more क्राईम्स. म्हणजे एकाच मनुष्याने 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर गुन्हे केले असतील तर प्रत्येक मॅजिस्ट्रेटची जी पॉवर आहे ती डबल पर्यंत वाढू शकते. हे आपल्याला इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर स्पेशल मॅजिस्ट्रेट. स्पेशल मॅजिस्ट्रेट इट मे बी एक्झिक्युटिव्ह ऑर ज्युडिशियल. म्हणजे जे स्पेशल मॅजिस्ट्रेट म्हणून जी रिक्रुटमेंट होते ते मोस्टली कोण असतात? एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट ऑर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. दे आर अपॉइंटेड युजली फॉर 1 year ओनली. एका वर्षासाठीच त्यांची रिक्रुटमेंट झालेली असते आणि वेन रेग्युलर मॅजिस्ट्रेट कॅन नॉट कोप अप विथ लोड ऑफ वर्क. म्हणजे जे रेग्युलर न्यायाधीश आहेत त्यांना जर खूप जास्त वर्कलोड असेल तर स्पेशल मॅजिस्ट्रेटची रिक्रुटमेंट केली जाते. वेन एन एन्क्वायरी इज टू बी फिनिश्ड विदिन पर्टिक्युलर टाइम लिमिट. किंवा कोणती अशी पर्टिक्युलर एखादी केस असेल, एखादी हाय प्रोफाईल केस असेल की विदिन पर्टिक्युलर टाइम ती जर फिनिश करायची असेल, कंप्लीट करायची असेल ती केस, तर अशा वेळेस स्पेशल मॅजिस्ट्रेटची रिक्रुटमेंट केली जाते. इन ऑल केसेस ऑफ डाउरी डेथ द डाइंग डिक्लेरेशन हॅज टू बी recorded by special magistrate. In all cases of dowry death. आता डाउरी डेथ म्हणजे काय, डाईंग डिक्लेरेशन म्हणजे काय, डाईंग डिपोजिशन म्हणजे हे सगळं आपण थ्रू आउट द लेक्चर सिरीज बघणार आहोत एकेका पॉईंटमध्ये. आता आपल्याला इथे एवढंच लक्षात ठेवायचं की डाउरी डेथशी रिलेटेड काहीही केसेस असतील तर त्यातलं डाईंग डिक्लेरेशन जे आहे ते कंपल्सरी स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट कडूनच ते रेकॉर्ड केलं जातं. इथे जरा स्पेलिंग मिस्टेक आहे, स्पेशल. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे की डाउरी डेथशी रिलेटेड काहीही डाईंग डिक्लेरेशन जर रेकॉर्ड करायचं असेल तर अशा वेळेस स्पेशल मॅजिस्ट्रेटचीच रिक्रुटमेंट केली जाते. पुढे जुवेनाईल मॅजिस्ट्रेट. तर काय असतात हे जुवेनाईल मॅजिस्ट्रेट? म्हणजे आर युजली लेडीज. ह्या ज्या जुवेनाईल मॅजिस्ट्रेट असतात ह्या युजली लेडीज असतात टू ट्राय केसेस ऑफ जुवेनाईल ऑफेंडर्स. म्हणजे जुवेनाईल काही केसेस असतील तर अशा वेळेस त्या केसेस हँडल करण्यासाठी जुवेनाईल मॅजिस्ट्रेट असतात आणि मोस्ट ऑफ द टाइम त्या फिमेल्स असतात, लेडीज असतात. जुवेनाईल म्हणजे काय, तर बॉय अप टू 16 इयर्स आणि गर्ल अप टू 18 इयर्स. म्हणजे ज्याला आपण काय म्हणू शकतो की जुवेनाईल म्हणजे नाबालिक म्हणू शकतो आपण. तर जुवेनाईल म्हणजे बॉय, मुलगा 16 वर्षापर्यंतचा मुले आणि 18 वर्षापर्यंत मुली यांना जुवेनाईल म्हटलं जातं. आणि यांच्याकडून जर काही गुन्हा झाला असेल आणि तो प्रूव्ह झाला असेल तर अशा केसेस कुणासमोर चालतात, तर जुवेनाईल मॅजिस्ट्रेट समोर चालतात. जुवेनाईल इफ फाउंड गिल्टी इज सेंड टू रिफॉर्मेटरीज फॉर ट्रीटमेंट, ट्रेनिंग अँड रिहॅबिलिटेशन. म्हणजे हे जे जुवेनाईल्स आहेत म्हणजे 16 वर्षापर्यंत मुलगा आणि 18 वर्षापर्यंतची मुलगी यांना जुवेनाईल म्हटलं जातं. आणि हे जर केसमध्ये गिल्टी प्रूव्ह झाले तर त्यांना रिफॉर्मेटरीज मध्ये सेंड केलं जातं. कशासाठी? तर ट्रीटमेंट,
ट्रेनिंग आणि रिहॅबिलिटेशन म्हणजे त्यांच्या पुनर्वसनासाठी, त्यांच्या ट्रीटमेंटसाठी त्यांना रिफॉर्मेटरीजमध्ये सेंड केलं जातं. हे झालं जुवेनाईल मॅजिस्ट्रेट बद्दल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं? सगळ्यात इम्पॉर्टंट कोर्ट्स अँड देअर पॉवर्स, यावर MCQ आणि SAQ येणार आहेत. छोटा टॉपिक आहे पण इम्पॉर्टंट आहे. यामधल्या प्रत्येक एकेका पॉइंटवर SAQ तयार होतात, त्यामुळे विचारले जाऊ शकतात. तर सगळ्यात आधी आपण बघितलं की कोर्ट म्हणजे काय. मग कोर्टचे आपण प्रकार बघितले. सगळ्यात बेसिकली जे प्रकार बघितले ते सिव्हिल आणि क्रिमिनल कोर्ट. सिव्हिल केसेस जे असतात ते सिव्हिल कोर्टात चालतात, क्रिमिनल केसेस क्रिमिनल कोर्टात चालतात. मग आपण कन्झ्युमर कोर्ट बघितलं, मग कोरोनर कोर्ट बघितलं, मग क्रिमिनल कोर्टचे आपण सुप्रीम कोर्ट बघितलं, मग हाय कोर्ट बघितलं, डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट, असिस्टंट सेशन कोर्ट, मग मॅजिस्ट्रेट कोर्ट बघितलं. मग मॅजिस्ट्रेट कोर्टमध्ये आपण एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणजे काय, जुवेनाईल मॅजिस्ट्रेट म्हणजे काय, स्पेशल मॅजिस्ट्रेट म्हणजे काय, या सगळ्या पॉइंट्स बद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्याच लिगल प्रोसिजर्स मधला पुढचा जो पॉइंट आहे तो घेणार आहोत. तोपर्यंत हे जे काही टर्मिनॉलॉजीज आहेत, त्यांचे काही पॉवर्स आहेत, जे पर्टिक्युलर पॉइंट्स आहेत की काही चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटची पॉवर काय आहे, इम्प्रिझनमेंट किती दिवसांपर्यंत ते देऊ शकतात, अप टू 7 years. मग त्यांची लिमिट काय आहे, नो लिमिट. ह्या ज्या काही पॉइंट्स आहेत हे अतिशय बारकाईने आणि व्यवस्थित अभ्यास करण्याचे पॉइंट्स आहेत, जेणेकरून जर एक्झाममध्ये तुम्हाला यावर काही प्रश्न विचारला गेला तर तुम्ही त्याची उत्तरं व्यवस्थित देऊ शकाल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच्या पुढच्या पॉइंट बद्दल डिस्कस करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हे रिवाइज करत राहा. थँक्यू.